नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. मला माहीत आहे तू खूप जास्त हर्ट झालायस माझ्यामुळे, म्हणून असं बोलतोय. बट इट्स ओके. तू सांग, मी असं काय करू की तुझा माझ्या प्रेमावर विश्वास बसेल? तिने विचारलं. तसं त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तो चालत तिच्या जवळ गेला. स्पेंड टू नाईट विथ मी, तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. पण त्याचं ऐकून ती मात्र शॉक झाली होती. तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं की तो अशी काही डिमांड तिच्याकडे करेल. तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि ती त्याच्यापासून 2 पावलं दूर सरकली होती. आता पुढे. आधी, हे काय बोलतोयस तू? तिने आश्चर्याने विचारलं. बरोबरच बोलतोय मी. तुझं माझ्यावर असणारं प्रेम प्रूव्ह कर. आजची रात्र माझ्यासोबत घालव, तो बोलला. तसं तिने तोंड दुसरीकडे वळवलं. आधी, मी सॉरी बोलले ना, प्लीज असं नको बोलूस. मला माहीत आहे आता तू रागात आहेस म्हणून असं बोलतोय, ती बोलली. नो, आय एम डॅम सिरियस, तो बोलला. प्लीज आधी काहीही बोलू नकोस, तुला पण माहीत आहे हे चुकीचं आहे, ती बोलली. स्वतःची नाईटी घट्ट पकडून अंग गोळा करून उभी होती ती. काही चुकीचं नाहीये. आजकाल तर सगळे लिव्ह इन रिलेशनमध्ये पण राहतात. मग मी तर फक्त आजची रात्र मागतोय तुझ्याकडे, तो बोलला. नो, ही आपली संस्कृती नाहीये, हे माझे संस्कार नाहीयेत, ती रडून बोलली. ओ कम ऑन, त्या संस्कृतीच्या आणि संस्काराच्या बाता माझ्यासमोर नको मारूस, प्लीज. तू तुझं सांग, तो खूपच नकारार्थी मान हलवत बोलला. पण ती मात्र खाली मान घालूनच होती. आधी प्लीज, ती पुन्हा त्याला विनवत होती. मिस सबनीस, यू मे लीव्ह नाव. मला कळलं तुमचं प्रेम. आता इथून निघून जा आणि विसरून जा कधी आपल्यामध्ये काही होतं. पुन्हा मला भेटण्याचा किंवा बोलण्याचा पण प्रयत्न करू नका. प्लीज गो, तो चिडून बोलला. पण तिला मात्र धक्काच बसला होता. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तो आज असं वागत होता तिच्याशी. तिला सांगत होता की ह्यापुढे आपला काहीच संबंध नाही राहणार. खरंच कशी राहणार होती ती त्याच्याशिवाय? जिथे एक क्षण त्याच्याशिवाय चैन पडत नव्हतं तिला, तिथे तो मात्र कायमचं त्याच्यापासून दूर व्हायला सांगत होता. खरंच इतकं तकलादून आता आहे का आमचं? ती विचार करत होती. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. खूप जास्त प्रेम करत होती ती त्याच्यावर आणि आता त्याच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार कधीच येणार नव्हता तिच्या मनात. पण जर तोच तिचं त्याच्यावर असलेलं प्रेम प्रूव्ह करायला सांगत असेल तेव्हा ती काय करणार होती? आय सेड गो, प्लीज. ती कधीपासून तशीच उभी होती म्हणून तो खूपच रागाने बोलला आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. खूप जास्त हर्ट झाला होता तो तिच्या शब्दांनी, तिच्या त्या बिहेवियरमुळे, आणि तोच राग आता तिच्यावर निघत होता. पण त्याला पण त्याचा त्रास होतच होता. त्याचे डोळे पण अश्रूंनी भरले होते, जे की त्याला तिला दाखवून द्यायचे नव्हते, म्हणून त्याने तिच्या बाजूने पाठ केली होती. तिने मात्र आता डोळे पुसले, पण पुसूनही काहीच उपयोग नव्हता, कारण त्यातून सतत अश्रू गळतच होते. पण तरी तिने स्वतःला कठोर केलं. जर त्याची इच्छा हीच असेल आणि असं करण्याने जर तिचं प्रेम प्रूव्ह होणार असेल तर ती पूर्ण करणार होती त्याची ती डिमांड. तिने पुन्हा डोळ्यातले अश्रू पुसले आणि थरथरत्या हाताने तिच्या नाईटीच्या जॅकेटची नॉट उघडली आणि ते जॅकेट तिच्या शरीरापासून वेगळं केलं. तिच्या शरीराची थरथर अजूनच वाढली होती आणि अश्रू काही केल्या थांबत नव्हते, कारण आपण आता जे करणार आहोत ते पूर्णपणे चुकीचं आहे, कळत होतं तिला. आधी, मला वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात कधी असा दिवस पण येईल. पण जर मी आजची रात्र तुझ्यासोबत घालवण्यानेच जर माझं प्रेम प्रूव्ह होणार असेल आणि तुझ्या मनातला माझ्याविषयी असलेला राग जाणार असेल तर मी तयार आहे तुझी ही इच्छा पूर्ण करायला. ये आणि पूर्ण कर तुझी इच्छा, ती बोलली. तसा तो मात्र शॉक झाला. त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं तर तिचं ते जॅकेट बाजूला पडलं होतं आणि ती त्या शॉर्ट नाईटीवर होती, त्याच्यासमोर खाली मान घालून उभी. डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते तिच्या. तो एक पाऊल टाकत तिच्याजवळ येत होता तशी तिच्या शरीराची थरथर अजूनच वाढत होती.
नेहमी जेव्हा तो तिच्या जवळ यायचा तिच्या हृदयाची धडधड वाढायची. तिला खूप हॅपी फील व्हायचं. पण आज मात्र तिला त्याची भीती वाटत होती. त्याचा स्पर्श नको होता तिला. त्याचं तिच्या जवळ येणं सहन होत नव्हतं तिच्याच्याने. तो आता एकदम तिच्या जवळ येऊन उभा होता. तसे तिने भीतीने तिचे डोळे गच्च मिटून घेतले. स्वतःचं अंग गोळा करून स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत उभी होती ती. त्याला खूप जास्त वाईट वाटत होतं की तो रागाच्या भरात तिच्याशी असं वागला. तो स्वतः हर्ट झाला होता म्हणून फक्त तिला दाखवून द्यायचं होतं त्याला की हर्ट झाल्यानंतर कसं वाटते, आणि म्हणूनच त्याने ती डिमांड केली होती तिच्याकडे. पण ती रेडी होईल असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. तिला पूर्ण ओळखत होता तो. खूपच साधी आणि संस्कारी मुलगी होती ती. पण आज फक्त त्याच्यावर असणाऱ्या प्रेमासाठी तिचे संस्कार बाजूला ठेवले होते तिने. तिच्या मनाविरुद्ध का होईना तयार झाली होती ती, ते सर्व करायला जे त्याला अपेक्षित होतं. किती जास्त प्रेम करत होती ती त्याच्यावर. पण आत्ता मात्र त्याला जास्तच वाईट वाटत होतं, कारण तो आता तिची अवस्था पाहू शकत होता. किती घाबरली होती ती त्याच्या जवळ येण्याने, जे त्याला खूपच टोचत होतं. ती आपल्याला घाबरते हीच भावना किती जीवघेणी होती त्याच्यासाठी. तिने आपल्यावर फक्त आणि फक्त प्रेम करावं, बास एवढंच वाटत होतं त्याला. आता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. तिचे डोळे अविरत वाहत होते. तसे त्याच्याच डोळ्यात अश्रू भरले. तो नव्हता पाहू शकत तिला त्या अवस्थेत. तो खाली वाकला आणि त्याने पटकन खाली पडलेलं ते जॅकेट उचललं आणि तिच्या अंगावर टाकलं. तशी कधीपासून खाली बघत असणारी तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तसं तिच्या हृदयात पण चर्र झालं, कारण त्याच्या डोळ्यात पण अश्रू होते. आय एम सॉरी स्वीटी, तो बोलला आणि त्याने तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले. तशी ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. तिला कळत नव्हतं की तो कशासाठी सॉरी बोलत होता. म्हणजे त्याची डिमांड तर पूर्ण करणार होती ना ती. का तयार झालीस तू हे करण्यासाठी? तुला मला जाब विचारावासा नाही वाटलं का? की मी का तुझ्या प्रेमाला प्रूव्ह करायला सांगतोय? मी रागात होतो, पण तू तर शांत होतीस ना. का माझ्या कॉलरला पकडून मला झापलं नाहीस? तुझा अधिकार होता तो. लगेच तयार झालीस. तुला खरंच असं वाटलं की मी तुझ्यासोबत असा वागेन? नाही युवी, माझे संस्कारच नाही आहेत ते. इनामदारांचे संस्कार आहेत माझ्यावर. मी खूप रागात होतो म्हणून काहीही बोलत गेलो. स्वतः हर्ट झालं होतं तुझ्यामुळे म्हणून तुलाही हर्ट केलं. आय एम सॉरी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे युवी, पण तू मात्र त्याच प्रेमाचा अनादर केला. हे मला सहन नव्हतं झालं म्हणून वागलो मी असा. आय एम सॉरी. आय लव्ह यू. तो खूपच जड आवाजात बोलत होता. त्याच्या डोळ्यातून पण अश्रू गळत होते. पण ती मात्र अवाक झाली होती त्याचं ऐकून. रडता रडता एक स्माईल आली होती तिच्या चेहऱ्यावर. तिने रडत रडतच त्याला गच्च मिठी मारली. आय लव्ह यू आदी. आय लव्ह यू सो मच. थँक गॉड. मला थोड्या वेळापूर्वी वाटत होतं की कदाचित मी चुकले आहे. मी चुकीच्या माणसावर प्रेम केलं का, जो माझ्या भावना समजून नाही घेत आहे. पण तुझ्यावर प्रेम इतकं आहे की तुला स्वतःपासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं. तुझ्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते आधी, ती रडून रडून बोलत होती. ए नो, जीव वगैरे द्यायच्या गोष्टी अजिबात करायच्या नाहीत, ओके. तो तिला थोडा दटावूनच बोलला. तशी ती शांत झाली. त्याने मग तिच्या अंगावर पांघरलेलं ते जॅकेट तिला घातलं आणि त्याची नॉट बांधली. तशी कधीपासून त्याला घाबरलेली ती आता मात्र त्याच्या थोड्याशा स्पर्शाने अंगभर शहारली. कम, तो बोलला आणि तिला घेऊन तो बेडवर बसला. स्वीटी, खूप त्रास दिला ना मी. आय एम सॉरी, तो तिच्या चेहऱ्याकडे पाहून बोलला, कारण रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते आणि म्हणून त्याला अजूनच कसं तरी होत होतं. नाही, माझ्यामुळे तुला पण तर तेवढाच त्रास झाला ना. आय एम सॉरी फॉर दॅट, ती बोलली आणि तिने त्याचा चेहरा ओंजळीत पकडला. हळूहळू ती त्याच्या ओठांवर झुकू लागली. तसा तो भानावर आला आणि त्याने त्याचा चेहरा दुसरीकडे वळवला. ती मात्र थक्क झाली. काय झालं आधी, तिने विचारलं. नथिंग, तिच्यावरून नजर हटवत बोलला तो. आधी काय झालंय? लुक ॲट मी अँड किस मी, ती बोलली. युवी नको, आय एम ड्रंक, तो खाली मान घालून अडखळत बोलला. तशी ती समजली का तो तिला किस करू देत नव्हता. आधी इथे बघ एकदा, ती बोलली. तसं त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. म्हणजे बाहेर कोणतंच काम नव्हतं, हेच काम होतं तर.
ती डोळे बारीक करत त्याच्याकडे बघून बोलली. तशी त्याने तोंड पाडत होमध्ये मान डोलावली. आधी आय एम सॉरी, ती बोलली आणि तिने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडला. त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवले तिने आणि त्याला एक डीप किस केला. तो मात्र डोळ्यांची फडफड करत राहिला, कारण तो किस अनपेक्षित होता त्याच्यासाठी. तू ड्रंक आहेस किंवा नाही आहे, आय डोंट केअर. मला काहीच फरक पडत नाही आधी. मला फक्त तू हवा आहेस. आय वॉन्ट यू ओनली, ऑलवेज. ती स्वतःचे ओठ पुसत बोलली. तसा तो गालातच हसला. म्हणजे कधीपासून त्याला घाबरणारी ती आत्ता मात्र खुलली होती, म्हणून तो आता खुश होता. दोघेही आता शांतच होते. आधी काय झालं? तुला अजून माझा राग येतोय का? तो कधीपासून गप्पच होता, म्हणून मग तिनेच विचारलं. नाही युवी, असं काहीच नाही आहे. उलट मलाच तुला काहीतरी सांगायचं आहे, तो बोलला. काय सांगायचं आहे आधी? तिने विचारलं. युवी, त्या दिवशी रॉयल कॉलेजमध्ये काय काय घडलं होतं ते आज मला तुला सगळं सांगायचं आहे, तो बोलला. तसा तिने तिच्या हातात पकडलेला त्याचा हात सोडून दिला आणि मान खाली घातली. पण मला काहीच ऐकायचं नाही आहे. ज्या गोष्टीमुळे तुला त्रास होणार असेल तर ते मला काहीच ऐकायचं नाही आहे, ती बोलली. नो युवी, तुला सगळं सत्य समजायलाच हवं, नाहीतर पुन्हा ह्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये दुरावा येऊ शकतो. सो मला अजिबात नकोय. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय, एक क्षणही नाही, तो बोलला. नाही येणार आपल्यात दुरावा आधी, आणि ही गोष्ट आपल्यामध्ये मी कधीच येऊ देणार नाही, आय प्रॉमिस, ती बोलली. तरी युवी, विश्वास हा नात्याचा भक्कम पाया असतो असं म्हणतात, म्हणून आपल्याला एकमेकांबद्दल सगळं काही माहीत असणं जरुरी आहे. निदान माझ्या बाबतीत तरी तुला सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे. सो प्लीज, आज मी तुला ते सत्य सांगणारच आहे, ज्यामुळे तू डे 1 पासून माझा तिरस्कार करत होतीस, आणि तू प्लीज ते ऐकून घ्यावं असं मला वाटतंय. प्लीज, तो तिला विनवणी करत बोलला. तशी मग ती पण ओके बोलली आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली. मी रॉयल कॉलेजमध्ये ॲडी द प्रिन्स नावानेच फेमस होतो, जे की तुलाही माहीत आहे. जेव्हा हे घडलं त्याच्या मागच्या 5 वर्षांपासून बास्केटबॉल स्पोर्ट्ससाठी स्पोर्ट्स क्लबमधून पूर्ण लंडनमध्ये आमच्या कॉलेजची रँकिंग फर्स्ट होती, आणि ती फक्त माझ्यामुळे. मी चॅम्पियन प्लेयर होतो. त्यामुळे सगळ्या प्रोफेसर, डीन, प्रिन्सिपल सगळेच माझ्यावर जरा जास्तच खुश होते, जे की त्या जॉनला खूपच खटकायचं. जॉन हा माझा पण मित्रच होता. आमच्या टीममध्ये होता तो पण खूप चांगला प्लेयर होता, पण मी त्याच्यापेक्षा थोडा जास्त चांगला खेळत होतो, म्हणून नेहमी मीच बेस्ट असायचो, आणि तेच त्याला जास्त खटकायचं. त्याला टीमचा कॅप्टन व्हायचं होतं, पण दरवेळी मी टीमचा कॅप्टन असल्याने त्याला होता येत नव्हतं. त्याने कधी बोलून दाखवलं नाही, आणि बोलून जरी दाखवलं असतं तरी त्याचा काहीच फायदा झाला नसता, कारण कपॅबिलिटी अँड प्लेयर्स मेजॉरिटी वोट्स दोन्ही बाजूने माझीच निवड व्हायची. त्याचा खूप राग होता त्याच्या मनात, आणि ते वर्ष आमचं शेवटचं वर्ष होतं. निदान ह्या वर्षी त्याला टीमचा कॅप्टन होण्याचा मान पाहिजेच होता, जो की नव्हता मिळाला, कारण त्या वर्षी पण फक्त मीच झळकत होतो चॅम्पियन बनून. म्हणून मग त्याला माझा खूप जास्त राग आला होता. ज्या दिवशी पोलीस मला पकडून घेऊन गेले त्याच्या अगोदरच्या रात्री मी माझ्या रूममध्ये स्टडी करत बसलो होतो. तोच माझ्या फोनवर एक कॉल आला. मी पाहिलं तर अननोन नंबर होता, तरी मी कॉल रिसीव्ह केला. समोरून जॉन बोलत होता. हॅलो जॉन, काय झालं? इतक्या रात्री का कॉल केलास तू? आणि हा कोणाचा नंबर आहे? मी विचारलं. हॅलो ॲडी, इवा, सेव्ह इवा प्लीज, जॉन बोलला. व्हॉट आर यू सेईंग? काय झालं इवाला? मी विचारलं. ॲडी, तिच्या हॉस्टेलमध्ये तो गुंड फ्रँक शिरलाय, आणि तो मला धमकी देऊन गेलाय की तो तिच्यासोबत चुकीचं काही करणार आहे. प्लीज सेव्ह हर, जॉन बोलला. जॉन, तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. तू कुठे आहेस आणि हा नंबर कोणाचा आहे? मी विचारलं. मला इथे कुठेतरी डांबून ठेवलंय, मला पण कळत नाहीये. तू प्लीज हॉस्टेलवर जा आणि इवाला वाचव, जॉन बोलला. तू पोलिसांना कळवलं का? मी बोललो. हो मी कळवतो, पण तू आधी तिथे जा, जॉन बोलला. ओके ठीक आहे, मी निघतो पटकन, मी बोललो आणि माझी बाईक घेऊन हॉस्टेलकडे निघालो. इवा जॉनची गर्लफ्रेंड होती, पण ती आमची कॉमन फ्रेंड पण होती, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून मी गर्ल्स हॉस्टेलवर गेलो.
पण त्याच्यावर विश्वास ठेवला तिथेच चुकलो मी. तो बोलला. मी आत गेलो तेव्हा मला सिक्युरिटीने सुद्धा अडवलं नाही, पण तेव्हा मला काहीच संशय आला नव्हता, कारण सध्या माझ्या डोळ्यांसमोर फक्त इव्हा होती. तिला वाचवायचं होतं. रात्रीचे 12 वाजत आले होते, त्यामुळे सगळ्या रूम्सच्या लाईट्स ऑफ झाल्या होत्या आणि सगळ्या मुली झोपल्या होत्या, त्यामुळे मला कोणीच पाहिलं नाही. मला त्याने इव्हाचा रूम नंबर सांगितला होता. इव्हाची रूममेट नेमकी त्या दिवशी तिच्या रिलेटिव्हकडे गेली होती आणि म्हणून इव्हा एकटीच त्या रूममध्ये होती. मी दारावर नॉक करणार तेव्हाच मला थोडा ओरडण्याचा आवाज आला. तिचा आणि अजून एक मेल व्हॉईस पण कानावर पडला. तसा मी सतर्क झालो, पण तेव्हासुद्धा मला कळलं नाही की हा सगळा ट्रॅप होता जो मला अडकविण्यासाठी रचला गेला होता. मी जोरजोराने दार नॉक केलं आणि थोड्याच वेळात दार उघडलं गेलं. मी आत पाहिलं पण कोणीच नव्हतं आणि समोर इव्हा हसत माझ्यासमोर उभी होती. मी बाजूला पाहिलं तर म्युझिक सिस्टमवर तो ऑडिओ प्ले होत होता, जो मला त्या दोघांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. मी एकदम शॉक झालो. मला कळलंच नाही काय चाललंय, पण समोर इव्हाच्या हसण्यामुळे मी अजूनच संतापलो. व्हॉट द हेल इज गोईंग ऑन इव्हा? मी तिला रागातच प्रश्न केला, पण मी अजून पुढे काही विचारणार त्याआधीच तिने माझ्या तोंडावर एक स्प्रे मारला आणि त्याच्या 5 ते 7 सेकंदातच मला समोरचं धूसर दिसू लागलं आणि मी बेशुद्ध पडलो. आदी बोलला. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.